श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय 30. श्री गणेशाय नमः. सिद्ध मुनी सांगू लागले, गाणगापुरास श्री नृसिंह सरस्वतीचा महिमा दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढत होता. अनेकांचे मनोरथ श्री गुरु पूर्ण करीत होते. अनेक पीडित व आर्त लोक त्यांच्या दर्शनासाठी भक्तिभावाने येऊ लागले. स्वामींनी सांगितलेल्या उपायांनी त्यांची कामे होऊ लागली, कीर्ती वाढू लागली. त्या काळात माहूर गावात गोपीनाथ नावाचा ब्राह्मण कुटुंबासह राहत होता. तो श्रीमंत होता, परंतु त्याला एकच दुःख होते, त्याची संतती जगत नसे. त्याने व त्याच्या पत्नीने श्री दत्तात्रयाची आराधना सुरू केली. दत्ताची कृपा होऊन त्याला एक मुलगा झाला. त्याचे नाव भक्तिभावाने दत्त असे ठेवले. मुलगा 5 वर्षाचा झाल्यावर थाटाने मुंज केली. 12व्या वर्षी विवाह करून दिला. त्याची पत्नी सुशील व पतिव्रता होती. लग्नानंतर 3 वर्षे एकमेकांच्या सुखद सहवासात घालवली. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. 16 वर्षे पूर्ण झाल्यावर तरुण दत्ताला क्षयासारखा दुर्धर रोग जडला. पुष्कळ वैद्य औषधे शुश्रूषा ही मनोभावे केली. ज्या दत्तात्रयाच्या आराधनेने व कृपेने दत्तपुत्राचा लाभ झाला, त्या भगवान दत्तात्रयाचा त्या माता पित्यांनी धावा केला. अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या, मोठमोठे हवन हवन, अपरिमित ब्राह्मण भोजने घातली. वैद्यांनीही दिव्यरस औषध दिले, परंतु त्याच्या आरोग्यात सुधारणा होत नव्हती. त्याला भूक लागत नव्हती. तो सदा उपाशी राहू लागला. त्यामुळे तो क्षीण होऊ लागला. वैद्य म्हणाले, मनुष्य प्रयत्नाने याचा रोग बरा होणार नाही. त्याचे प्राण चमत्कार घडला तर वाचतील, अन्यथा तशी आशा नाही. वैद्यांनी आशा सोडताच माता पित्यांना फार दुःख झाले. ते शोक विव्हल होऊन दत्ताचे करुणा भाकू लागले. हे जगन्नाथा दत्तात्रया गुरुमूर्ती, तुमची आराधना करून झालेला हा पुत्र अल्पायुष्य ठरला, तर याच्याबरोबर आम्हीही प्राणत्याग करू. कृपाधना, तू यांना राखावेस. माता पित्याची दुःखी अवस्था पाहून मुलगाही कष्टी झाला. त्याची सांत्वन करीत म्हणाला, मी पुत्र या नात्याने या वयात तुमची सेवा करायला पाहिजे, परंतु माझे हतभाग्य असे की तुम्हालाच माझी सेवा करावी लागते. पण सारे ईश्वराधीन आहे. जे होणार ते ब्रह्मादिकांना देखील सुटणार नाही. त्याची पत्नी तर त्याची रात्र दिवस सेवा करीत असे. पती जेवढे अन्नाचे घास घे तेवढेच ती खात असे. आई वडील वैद्य सुद्धा त्याच्या जवळ जायला तयार होत नसे, कारण त्याच्या देहाला भयंकर दुर्गंधी येत असे. परंतु ही पतिव्रता स्त्री मात्र त्याच्या सानिध्यात राही. नातेवाईक, आई वडील, मैत्रिणी, सासुसुरे सर्वांनी त्याच्यापासून दूर राहा, नाहीतर तुलाही या भयंकर रोगाची बाधा होईल, म्हणून सल्ला दिला. परंतु तिने पतीच्या विरोधात कोणाचेही म्हणणे मान्य केले नाही. नवीन दिव्य वस्त्रे, सुवर्ण अलंकार सर्वांचा त्याग करून व्रतस्थ राहून तिने आपले जीवन पती सेवेत व्यस्त केले. आपल्या पत्नीची ही कठोर जीवनचर्यापासून पतीला फार वाईट वाटे. तो पत्नीला म्हणाला, माझे जीवन सरले, माझ्यासाठी तू फार कष्ट सोसलेस, परंतु ते कठोर नियतीमुळे निष्फळ ठरले. माझ्यामुळे तू सुंदर गुणवान असून तुझे आयुष्य बर्बाद झाले. मी हे जग सोडून गेल्यावर आमच्या घरी राहिलीस तरी माझे माता पिता तुझा मुलीसारखा सांभाळ करतील यात संशय नाही, परंतु तू तुझ्या माहेरी जा. तुझे माता पिता तुला सुखी करतील. आता यापुढे तू माझ्या अंगाला स्पर्श करू नकोस. पतीचे उद्गार ऐकून ती पतिव्रता स्त्री म्हणाली, मी तुमची सहधर्मचारिणी आहे, तुमच्या जवळच राहणार. असं म्हणून तिने सासू सासऱ्यांना धीर देत म्हटले की लोकांकडून मला असे समजले आहे की गाणगापूर येथे नृसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती राहतात. त्यांच्या दर्शनाने असाध्य रोग बरे होतात. आम्हा दोघांना श्री गुरूंच्या दर्शनाला पाठवून येण्याची व्यवस्था करा. त्याप्रमाणे व्यवस्था झाली. एक डोली ठरवून त्यामध्ये आजारी पतीला घालून ती डोली बरोबर पायी पायी गाणगापुराला जाऊन पोहोचली. तिथे गेल्यावर तिला कळले की श्री गुरु संगमावर स्नानाला गेले आहेत. श्रीगुरूला भेटण्यासाठी ती संगमावर जाण्यास निघाली, परंतु दुर्दैवाने तिच्या नवऱ्याला कफ वात पित्त प्रकोप झाला. त्या क्षणी त्याचा प्राण गेला. डोली वाहून आणणारे भोई निघून गेले. पतीला मृत झालेला पाहताच तिने आक्रांत केला. लोक जमले, तिचे सांत्वन करू लागले, परंतु तिचा आक्रोश काही थांबेना. त्या अवधीत एक तपस्वी जटाधारी रुद्राक्ष माळा गळ्यात, हातात त्रिशूल धारण केलेला तिथे आला. तो म्हणाला, जीवन अत्यंत क्षणभंगूर आहे. आपले पूर्वकर्म भोगल्यापासून सुटका नसते. मृत्यू पुढे कोणाचाही इलाज नसतो. नाती गोती इथेच राहतात. कोणी म्हातारपणी, कोणी तरुणपणी, कोणी अगदी बालपणी मृत्यूचा शिकार होतो.
5 भूतांनी मिळून हा देह बनला आहे. ते 5 प्राण या देहातून निघून गेल्यावर देह दुर्गंधीत भरलेले जड द्रव्य होते. त्याला कसला मोह धरतेस? तपस्व्याचे भाषण ऐकून ती जराशी शांत झाली व म्हणाली, महाराज, मला या संकटातून तारून जाण्याचा उपाय सांगा. मी तुम्हाला शरण आले आहे. तेव्हा तपस्वी म्हणाला, पतिनिधनानंतर ज्या स्त्रियांना जगणे कर्म पात्र आहे, ज्याच्यासाठी त्या काही परमार्थ चिंतन, व्रतस्थ राहणे, देवाची आराधना याचे धर्मशास्त्राने नियम घालून दिले आहेत, ते मी तुला सांगतो. सिद्ध म्हणाले, नामधारका, त्याने जो शास्त्रसंमत असा उपदेश केला तो मी तुला सांगतो. 30वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.